नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज घागस माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप मनापासून स्वागत करतो। आज आपण 28 फेब्रुवारी 2019 रोजी 10 वाजता महापरीक्षा पोर्टलने जो पेपर घेतला होता तो पेपर आज आपण सॉल्व करणार आहोत। तर त्या पेपरमध्ये एकूण जे आहेत 62 क्वेश्चन हे आपले मॅथ्स आणि रिझनिंग म्हणजेच अंकगणित आणि बुद्धिमत्ता या टॉपिकवर होते। जर 100 पैकी 62 क्वेश्चन मॅथ्स आणि रिझनिंगचे असतील तर तुम्ही या टॉपिकचं गांभीर्य जे आहे ते लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्या पद्धतीने स्टडी केली पाहिजे। तर बघा, पहिला प्रश्न असा आहे, रजनी एक तारा काढते, तिला जाणून घ्यायचे आहे तिने किती तिरप्या रेषा काढल्या आहेत। आता मित्रांनो, इथे पाहू शकता आपण, इथे म्हटलेलं आहे तिरप्या रेषा। तिरप्या रेषा म्हणजेच काय, तर ज्या समांतर रेषा नाहीत त्या। बघा इथे जर आपण पाहिला, इथे बघा मी इथे रेडमध्ये दाखवतो, एक ही रेषा जी मी आता ड्रॉ केली ती आणि दुसरी ही रेषा। ओके, फक्त या दोन रेषा काय आहेत, समांतर आहेत। म्हणजेच काय, त्या कधीही कितीही पुढे वाढवल्या तरी पण त्या एकमेकाला छेदू शकत नाहीत। अशा रेषांना आपण काय म्हणतो, समांतर रेषा। मग ज्या समांतर रेषा नसतात त्यांना काय म्हणतात, तिरप्या रेषा। तर आता बघा मी इथे ब्ल्यू मध्ये तुम्हाला दाखवतो, तर तशा किती एकूण रेषा आहेत, तर एक, त्यानंतर इथे एक बघा, 2, 3 आणि 4, ह्या एकूण 4 तिरप्या रेषा आहेत। बघा त्या इथे एकमेकाला छेदतात, त्यानंतर इथे पण त्या एकमेकाला छेदतात। एकमेकाला छेदणाऱ्या रेषा म्हणजे त्यांना काय म्हणू आपण, तिरप्या रेषा। अशा एकूण या याच्यामध्ये इथे आपण स्टार जो काढलेला आहे त्याच्यामध्ये किती रेषा आहेत, तर 4, म्हणून दिलेल्या प्रश्नाचं हे उत्तर। आता बघा, ही जी उत्तरपत्रिका जी आहे ती महापरीक्षा पोर्टलवर अपलोड केलेली उत्तरपत्रिका आहे आणि तिथे जे आहेत आन्सर्स तुम्हाला इथे दिलेले आहेत। आपण पाहू शकता ऑप्शन सी 4 हे इथे दिलेला ऑप्शन आहे। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत। पुढचा प्रश्न पाहूया। पुढचा प्रश्न काय आहे, 15 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनापासून 3 सेंटीमीटरचे किती घन कापले जाऊ शकतात। आता बघा, 15 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनापासून एक घन जो आहे त्याचे बाजू जे आहेत ते 15 सेंटीमीटर आहेत आणि दुसरे आपल्याला जे बनवायचे ते किती, 3 सेंटीमीटरच्या। म्हणजेच काय, जो मोठा जो घन आहे त्याचे जर घनफळ घेतले आणि ते जर छोट्या घनाच्या घनफळाने जर हे केले, आपण डिवाइड केले, तर आपल्याला आपलं उत्तर इथे मिळणार आहे। लक्षात घ्या, जे घनाचे घनफळ जे असतं ते काय असतं, बाजूचा घन। तर पहिली जी बाजू दिलेली आहे ती किती दिलेली आहे, इथे दिलेली आहे 15। पहिली बाजू 15 इथे दिलेली आहे बघा। जर त्याचा आपण घन केला म्हणजेच काय, घनाचं घनफळ, बाजूचा घन। आता दुसरी जी बाजू आहे इथे किती कापले जाऊ शकतात, म्हणून इथे काय करायचे, डिवाइड करायचे। आता बघा 3 सेंटीमीटरचा घन आहे म्हणून इथे काय केलं, 3 चा घन म्हणजे 3 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाचे काय असणार आहे, घनफळ। आता मित्रांनो बघा, दोन्हीकडे जे आहे इथे चा घन आणि इकडे पण चा घन आहे, म्हणजेच काय 15 चा घन आणि 3 चा घन। म्हणजेच याला आपण अशा पद्धतीने लिहू शकतो, 15/3 15/3 आणि पूर्ण पदाचा घन, कारण का दोन्ही पद जी आहेत दोन्ही पदांचा इकडे घन दिलेला आहे। तर बघा 3×5=15, मग इथे काय येईल, 5 चा घन। 5 चा घन काय असतं, तर 125 हा 5 चा घन असतो, बरोबर आहे। म्हणजेच दिलेल्या प्रश्नाचं 125 हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर असतं। इथे आपण पाहू शकता उत्तरामध्ये पण इथे बी हे ऑप्शन दिलेलं आहे। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया। पुढचा प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून मालिका पूर्ण करा। तर बघा मित्रांनो, इथे जे आहे 1, 5, 14, 30, 55 या संख्या इथे दिलेल्या आहेत। म्हणजे संख्या ज्या आहेत त्या काय चढत्या क्रमाने दिलेल्या आहेत। म्हणजे इथे बघा, आपण काय करूया, आधी जे आहे डिफरन्सने पाहूया किंवा स्क्वेअरने वगैरे पाहूया। तर बघूया, आधी डिफरन्स मी काढतोय, तर लक्षात घ्या 1 आणि 5 जो आहे बघा, 1 आणि 5 याच्यामध्ये कितीचा डिफरन्स येतो, तर 4 चा डिफरन्स येतोय। 5 आणि 14 याच्यामध्ये डिफरन्स कितीचा येतोय, तर 9 चा डिफरन्स येतोय। त्यानंतर 14 आणि 30 म्हणजे 14 14 28 आणि 2 16 म्हणजे किती, 16 चा डिफरन्स येतोय। त्यानंतर पुढचं बघा, पुढचं जे आहे 30 आणि 55 याच्यामध्ये कितीचा येईल, तर 25 चा डिफरन्स असतो। आता इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात आलीच असेल की 4 म्हणजेच 2 चा वर्ग, 9 म्हणजे 3 चा वर्ग, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग
25 म्हणजे इथे पुढचं येणारं जे पद आहे त्याच्यामधल्या दोघांमधले डिफरन्स कितीचं पाहिजे 36. म्हणजेच काय तर 55 मध्ये जर आपण 36 मिळवले, ओके 55 मधून जे 36 मिळवले तर पुढे येणारी संख्या असणार 55 अधिक 36 केले तर बघा 6 5 11 1 हातच्याला 1 म्हणजेच किती इथे 91. सो 91 हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न असा आहे ए बी आणि सी एकत्रितपणे काम करतात. एकत्रितपणे काम 18 दिवसात पूर्ण करतात. आता लक्षात घ्या एक काम जे आहे ते किती दिवसात 18 दिवसात पूर्ण करतात. म्हणून आपण इथे एक समीकरण लिहूया. समीकरण कशा पद्धतीचं असेल लक्षात घ्या. काम कुठलं आहे एक काम आहे म्हणून मी काय म्हणतोय 1/a ला लागणारे दिवस अधिक एक म्हणजेच काय एक म्हणजे आपलं काम. हे जे अंशस्थानी जे लिहितं ते काय सगळीकडे सारखंच काम आहे म्हणून काय केलं प्रत्येकाला 1/छेद करणार आहेत. 1/b म्हणजेच एक काम करण्यासाठी b ला लागणारे दिवस. बी म्हणजे b ला लागणारे दिवस आणि 1/c म्हणजेच एक काम करण्यासाठी c ला लागणारे दिवस. आता यांनी सगळ्यांनी जर एकत्रितपणे काम केलं म्हणून 1/a अधिक 1/b अधिक 1/c हे एकत्रितपणे काम केलेलं आहे तर किती दिवस लागतात ते एक काम पूर्ण करण्यासाठी 18 दिवस लागतात. आता आपण पाहू शकता इथे म्हटलंय एकटा ए ते कार्य 36 दिवसात पूर्ण करतोय, ओके आणि बी जो आहे तो 60 दिवसात पूर्ण करतो. म्हणून इथे बघा ए ची जागा जी आहे बघा 1/a ला लागणारे दिवस किती तर 36. आता इथे बी ते लिहिणार आहे तर बघा 1/b बी ला किती दिवस लागतात तर 60 दिवस म्हणून मी इथे बी च्या ऐवजी इथे किती लिहिणार 60. त्यानंतर पुढचा पाहूया. आता सी जी आहे ती किंमत आपल्याला दिलेली नाहीये तर सी ला कार्य एकट्याने पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील म्हणजेच सी जे आहे इथे कार्य करण्यासाठी लागणारे दिवस म्हणजेच आपल्याला इथे सी ची किंमत काढायची. हे इक्वेशन एकदा सॉल्व्ह केलं की आपल्याला सी ची किंमत भेटेल. जी सी ची किंमत असेल ती काय असणार आहे सी ला ते कार्य पूर्ण करण्यासाठी लागणारे दिवस. तर मित्रांनो बघूया आपण. बघा हा इथे 18 आहे तर इकडे तिरकस गुणाकार केला. बघा इथे मग काय येईल प्रत्येकाच्या अंशस्थानी काय येईल 18 म्हणजेच कसं तर लक्षात घ्या हा 18 या 1/36 ला मल्टिप्लाय होईल म्हणजे ते काय होईल 18/36. 18/36 म्हणजेच काय 1/2 बरोबर. त्यानंतर बघा इथे येईल 18/60. 18/60 जर केला बघा 18/60 जर केला तर इथे किती येईल साइन त्रिक 18 आणि 6 10 60 म्हणजे 3/10. कसं आलं 18/60चं याला 6 ने जर भाग दिला 18 ला 6 ने भाग दिला 3 भेटते आणि 60 ला जर 6 ने भाग दिला 10 मिळते. त्यानंतर हा जो 18 आहे इथे पण मल्टिप्लाय होईल म्हणजेच काय 18/c. आता इथे आपण तिरकस गुणाकार केलेला आहे बघा 18 ने इकडे गुणलेला आहे म्हणजे फक्त हा एक जो आहे जसाच्या तसा इथे राहणार आहे. त्यानंतर आता इथे तिरकस गुणाकार करतोय लक्षात घ्या इथे तिरकस गुणाकार बघा मी इथे ब्लू मध्ये दाखवतोय 1/2 अधिक 3/10 म्हणजे हा किती होईल 10 × 10 अधिक 2/6 10 आणि 6 किती होणार 16 16/20. मग बघा मी असं लिहितो 18/c बरोबर 1 वजा कारण ही जी संख्या आहे इकडे जाताना काय होईल वजा ही किती आपल्याला भेटली तर 10 अधिक 6 16 16/20 भेटलेली आहे म्हणून मी इथे लिहिते 1 वजा 16/20. याला सॉल्व्ह करूया आणि सी ची किंमत काढूया. तर बघा इथे तिरकस गुणाकार केला बघा इथे जर तिरकस गुणाकार केला तर हा किती होईल तर 20 आहे इथे बघा किंवा असंही करू शकतो आपण की 4 चौक 16 आणि 4 पंचे 20. त्यानंतर बघा 5 5 एके 5 5 वजा 1 5 वजा 4 किती होणार 1/5 आणि इथे किती भेटतात 18/c. यांचा तिरकस गुणाकार करणार इथे बघा तिरकस गुणाकार कसा होईल c गुणिले 1 आणि 18 गुणिले 5 म्हणजे c गुणिले 1 केला तर c भेटेल आणि 18 गुणिले 5 18 पैसे किती 90 म्हणजे c ला ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील तर 90 दिवस लागतील. सो बघा इथे ऑप्शनमध्ये पण दिलेला आहे आन्सर इथे पण दिलेला आहे आणि ऑप्शन कुठला डी याचा ॲक्युरेट आन्सर आहे. पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो. 3 खोल्यांमधील विद्यार्थ्यांची संख्या जी दिलेली आहे ती सांगितलेली आहे 138 आहे. 1 आणि 2 खोल्यांतील विद्यार्थ्यांच्या संख्येचे गुणोत्तर जे आहे ते 3:4 आहे. खोली 2 आणि 3
खोल्यांतील विद्यार्थ्यांच्या संख्येचे गुणोत्तर जे दिले ते 7:2:5 दिलेले आहे. तर पहिल्या खोलीतील विद्यार्थ्यांची संख्या किती आहे ते शोधायचे. तर मित्रांनो बघा, 3 खोल्यांमधील विद्यार्थ्यांची संख्या, 3 खोल्या इथे म्हटलेल्या आहेत. म्हणून मी इथे काय म्हणतोय, ह्या ज्या खोल्या आहेत, पहिली खोली x आहे, दुसरी खोली y आहे आणि तिसरी खोली जी आहे ती z आहे. विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला दिलेली आहे, म्हणजेच काय, x अधिक y अधिक z बरोबर किती, तर 138. एकूण विद्यार्थ्यांची संख्या इथे दिलेली आहे 138. म्हणून मी इथे 138 इथे लिहिलेलं आहे. कदाचित हे तुम्हाला दिसत नसेल, मी इकडे लिहितोय x अधिक y अधिक z बरोबर 138. त्यानंतर पुढचं बघूया. पुढचा आपल्याला विचार सांगितलेला आहे की 1 आणि 2 खोल्यातील विद्यार्थ्यांच्या संख्येचे गुणोत्तर. 1 आणि 2 म्हणजे पहिली खोली कुठली, x आहे, आणि दुसरी खोली कुठली आहे तर y. म्हणजेच x आणि y, बघा x आणि y यांचे गुणोत्तर आपल्याला किती दिलंय, 3:4. 3:4 दिलेलं आहे. त्याचप्रमाणे बघा मित्रांनो, इकडे खोली 2 आणि 3, खोली दुसरी आपण y मानलेली आहे म्हणजेच y, आणि खोली तिसरी काय मानलेली आहे इथे z. सो y छेद z हे किती असणार आहे, यांचं गुणोत्तर दिलंय 7:5. आता इथे काय केलं जातं, इथे एकतर आपण असा तिरकाच गुणाकार करू शकतो, किंवा ही जी y ची जी किंमत दिसते बघा, मी इथे ब्लू मध्ये दाखवतो, y ची इथे 4 किंमत आहे आणि इथे y ची 7 किंमत आहे. म्हणून इथे काय करू आपण, इथे अंशाला आणि छेदाला 4 ने गुणू, म्हणजेच हा सामायिक y ची किंमत आपल्याला इथे मिळून जाईल. सो इथे बघा 7 चौक 28 भेटेल, आणि इथे जर केला 5 चौक 20 भेटेल. त्यानंतर इकडे बघा पुढचं इथे जर याला जर आपण 7 ने गुणलं आणि याला पण परत काय करायला लागेल, 7 ने गुणावं लागेल, कारण ते काय गुणोत्तर, म्हणून अंशाला आणि छेदाला गुणलं. 7 त्रिक 21 आणि इथे 7 चौक 28. आता हे का केलं, कारण y ची जी किंमत आहे ती मला सामायिक ठेवायची होती. इथे y ची किंमत 28 आणि इकडे पण y ची किंमत 28. बघा y इथे जर सारखा असेल तर x y चं गुणोत्तर आपण एका स्वरूपात लिहू शकतो, म्हणजेच x छेद z. बघा y इथे सामायिक आला, म्हणजे उरलेले कुठले x आणि z. x ची किंमत किती असणार आहे 21 आणि z ची किंमत किती असणार आहे तर 20. पण हे काय आहे गुणोत्तर, म्हणजेच इथे x स्केलर जो आहे ओके तो आपल्याला इथे घ्यावा लागणार आहे. म्हणजेच एकंदरीत जे आहे आपल्याला x जो आहे तो किती भेटलेला आहे 21 x मी समजा इथे x च्या ऐवजी k घेतोय, कारण x इथे ऑलरेडी यूज केलेला आहे, अधिक y जो आहे y आपण बघा इथे किती काढला 28k आणि z जी किंमत आहे z ची किती आली 20k. आता बघा 21 अधिक 28 अधिक 20 केले, 21 अधिक 20 अधिक 28, 8 ने 1 9, 9 म्हणजेच किती 69, 6 बरोबर 69. k जर आपण कॉमन घेतला तर इथे किती भेटते आपल्याला 69 बरोबर किती तर 138. म्हणजेच k जो आहे तो किती असणार आहे 2 गुणिले 69 केले, म्हणजे k ची किंमत जी आहे ती आपल्याला इथे किती भेटली तर 2 ही k ची किंमत भेटलेली. आता आपल्याला इथे काय विचारलेलं आहे, पहिल्या खोलीतील विद्यार्थ्यांची संख्या किती. पहिल्या खोलीत किती होती x विद्यार्थी, त्याची आपल्याला आलेली 21k ही किंमत आलेली, k ची किंमत आलेली आहे 2. 21 दुने जर केला आपण 21 गुणिले 2 केले तर किती भेटणार आपल्याला 42. सो सी हे दिलेल्या प्रश्नाचे इथे उत्तर असणार आहे. बघा इथे आन्सरमध्ये पण इथे दिलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो. एका घड्याळाची किंमत 450 रुपये आहे, त्यात अजून 30% वाढ केली तर नवीन किंमत काय आहे. आपल्याला 30% किंमत विचारलेली नाही, तर नवीन जी किंमत येणार आहे ती नवीन किंमत म्हणजेच किती असणार आहे ती जुनी किंमत 450 म्हणजे ती झाली 100% आणि त्याच्यामध्ये अजून किती मिळवले 30% मिळवले. म्हणजेच आपल्याला काय काढायचं आहे एकंदरीत 450 ही मूळ किंमत आहे 450, त्याची आपल्याला किती 130% काढायचे, कारण का त्याच्यामध्ये 100% मध्ये अजून किती 30% वाढवलेत. मग 100 ने त्याला भागावं लागेल, कारण पर्सेंटेज मध्ये इथे दिलेलं आहे. मग बघा 0 गेले 0 गेले 0 गेले 0 गेले, 13 गुणिले 45 केले, बघा 13 5 65, सो इथे आले 5, हातच्याला गेले 6,
13 13 किती येणार 52, 52 मध्ये अजून 6 मिळवले म्हणजे किती येणार 58. सो 585 हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर. याला असंही तुम्ही सॉल्व्ह करू शकता की 45चा 30% काढून आणि नंतर मग 45 आणि त्याची 30% त्यामध्ये ॲड करून असंही तुम्ही सॉल्व्ह करू शकता. म्हणजे 45चा 30% जर आपण केला तर काहीतरी 135 भेटेल. बघा हे 30% म्हणजे 135 असतात आणि नवीन किंमत विचारलेली आहे म्हणून 450 मध्ये 135 जर ॲड केले तरी पण तुम्हाला सेम आन्सर भेटून जाईल, ते म्हणजेच 585. कुठलीही मेथड करा, जी सोयीस्कर वाटेल ती करा, कारण वेळेची कमी असते म्हणून मी डायरेक्ट सांगितलं की 130 करा. परत आपल्याला 450 मध्ये ॲड करण्याची गरज लागत नाही. पुढचं बघूया. पुढचं बघा मित्रांनो, एक मिनिट, हा झालेला आहे, हा पण झाला. त्यानंतर बघा, जर इथे दिलेलं आहे 2 1 3 5 6 5 4 6 संख्येच्या अंकांची चढत्या क्रमाने मांडणी केली तर किती संख्या सारख्या स्थानावर येतील. आपल्याला लिहायची गरज नाही, ओरली डायरेक्ट सांगतोय. बघा पहिली आपण काय जाणार आहे चढत्या क्रमाने, म्हणजे पहिली संख्या काय असणार आहे 1. बघा 1 2 3 4 5 6 एकूण 6 संख्या आहेत आणि पहिल्या 6 संख्या आहेत म्हणून इथे काय करणार, पहिली संख्या इथे 1, दुसरी संख्या 2, तिसरी संख्या इथे भेटली. जिथे 3 आपल्याला पाहिजे होतं, बघा इथे 3 पाहिजे होते, तिथे 3 नेमके भेटलेले आहेत. इथे 4 हवं होतं पण नाही आहेत, 5 पण नाही आहेत, इथे 6 इथे नेमके इथे आपल्याला भेटलेले आहेत. म्हणजे 3 आणि 6 या नेमकी त्या स्थानावर आहेत. म्हणून दिलेल्या प्रश्नाचं जे उत्तर जे असणार आहे ते किती असणार आहे 2 संख्या. 2 संख्या इथे बघा बी हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, खालील दिलेल्या संख्येचे मूल्यांकन करा. याच्यामध्ये बघा 3mn वर्ग गुणिले 5mn वर्ग गुणिले वजा 4mn वर्ग भागिले 5mn वर्ग गुणिले 2n वर्ग m असं विचारलेलं आहे. इथे भागिले दिलेलं आहे म्हणजेच काय ते करायचं आहे, तर इथे ही एक टर्म असणार आहे आणि ही एक टर्म असणार आहे. आता बघा यांच्यामध्येच प्रत्येकामध्ये गुणाकार आहे, इकडे पण गुणाकार आहे, म्हणजे आपण डायरेक्ट कॅन्सल करू शकतात. बघा इथे 5mn वर्ग दिसतंय, 5mn वर्ग दिसतंय, म्हणजेच काय या दोन टर्म्स ज्या आहेत इथे कॅन्सल आउट होणार आहेत. त्यानंतर बघा मित्रांनो 2n वर्ग m, इथे बघा n वर्ग m सारखंच पद आहे, फक्त इथे mn वर्ग केला आणि इथे n वर्ग m केलं, हे दोन्ही जाणार बरोबर. त्यानंतर बघा 2 आणि इथे किती 4, 2 आणि जर इथे भागलं तर इथे काय राहील फक्त वजा 2 राहील. मग वजा 2 ने राहिलेल्या पदाला, आता बघा छेदस्थानी आपल्याला काही दिसत नाहीये, फक्त अंशस्थानी जे आहे वजा 2 आणि 3mn वर्ग दिसतंय. सो वजा 2 ने याला जर भागलं तर किती येईल वजा 6mn वर्ग. सो बघा इथे वजा 6mn वर्ग बी या ऑप्शनमध्ये दिसतंय, म्हणून बी हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. अभया 6 तासामध्ये एक डॉल हाऊस तयार करते, तर विनय तेच काम 6 तासामध्ये, तर विनय तेच काम 8 तासामध्ये करतो. अभयाला 6 तास लागतात तर विनयला 8 तास लागतात. जर दोघांनी मिळून काम करायचे ठरवले तर 48 तासामध्ये अशा किती डॉल हाऊस तयार करू शकतात. कुठल्याही फॉर्म्युलाची गरज नाही, कुठल्या कॅल्क्युलेशनची गरज नाही, फक्त काय करायचं लक्षात घ्यायचे एकूण तास जे दिलेले आहेत ते किती आपल्याला दिलेत 48 तास. लक्षात घ्यायचे 48 तास दिलेत. आता अभयाला जर आपण 48 तास दिले तर ती एकूण किती डॉल बनवेल, कारण 6 तासामध्ये एक बनवते, म्हणजे 48 तासामध्ये काय 48 भागिले 6 केले तर किती भेटेल आपल्याला 8, म्हणजे अभया जी आहे ती 48 तासात 8 डॉल बनवेल. आणि विनय जो आहे तो 8 तासामध्ये किती 8 + 48 म्हणजेच 48 तासामध्ये तो किती 6 डॉल बनवेल. दोघांची जर बेरीज केली तर दोघे मिळून जे 48 तासात डॉल हाऊस तयार करणार आहेत त्यांची संख्या येईल. सो 6 + 8 6 + 8 किती भेटतात 14. सो दिलेल्या प्रश्नाचे हे उत्तर. पुढचं बघूया. इव्हेंट मॅनेजमेंट टीम 9610 खुर्च्या चौकोनाकृती मांडण्याचा प्रयत्न करतात, पण 6 खुर्च्या शिल्लक राहिल्याचे दिसून येते, तर प्रत्येक रांगेत किती खुर्च्या असतील. आता मित्रांनो हे बघा, हे जे असतात हे कसं असतात चौकोनाकृती जेव्हा पण आपल्याला विचारलं असतं तेव्हा काय करायचं संख्येचा तो वर्ग असतो, म्हणजे ती काय असणार आहे वर्ग संख्या. मग आता किती रांगा असतील विचारले म्हणजे ते काय असणार त्या संख्येचं वर्गमूळ. मी बघा इथे पटवून देतो तुम्हाला, लक्षात घ्या. बघा आपल्याला समजा सांगितल्या 2 रांगा समजा बनवायला सांगितल्या तर किती येतात 2 रांगा. इथे बघा रांगा किती आहेत 2 चौकोनाकृती, आणि एकूण खुर्च्या इथे जर बनवायच्या झाल्या तर किती येतात 4. त्यानंतर बघा समजा 3 रांगा बनवायला सांगितल्या, 3 इथे एक इथे एक इथे एक इथे एक इथे एक,
एकूण किती झाल्या चौकोनाकृती 3 रांगा आणि एकूण खुर्च्या जर बघायला गेलो तर किती येतील 9. त्याचप्रमाणे 4चा पण येईल. म्हणजेच काय, जर 2 रांगा असतील तर 2चा वर्ग इतक्या खुर्च्या असतील, 3 रांगा असतील तर 3चा वर्ग इतक्या खुर्च्या असतील. आता आपल्याला काय दिलंय इथे खुर्च्यांची संख्या दिलेली आहे 9610. बघा 9610 ही खुर्च्यांची संख्या दिलेली आहे. पण त्यापैकी काय 6 खुर्च्या शिल्लक राहिल्यात, म्हणजेच -6 याच्यातून करा. बघा म्हणजेच 9610तून 6 गेले किती राहतात 4. इतक्या काय आहेत तर खुर्च्या आहेत. मग आपल्याला रांगा विचारलेल्या आहेत. मग रांगा विचारल्या आहेत तर काय करायला लागेल 9604चं काय घ्यायला लागेल स्क्वेअर रूट घ्यायला लागेल. आता बघा इथे खरं तर सॉल्व्ह करण्याची पण गरज नाही आहे, कारण इथे बघा एकक स्थानी काय आहे 4. एकक स्थानी 4 असेल तर काय आहे तर वर्गमुळाच्या एकक स्थानी एकतर 2 असेल किंवा 8 असेल. बरं मी दोन्ही पण सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला, कारण कधी कधी असंही असू शकतं की एकक स्थानी 2 आणि 8 असणारे असेही ऑप्शन असतील, मग त्यावेळेस कदाचित तुमची गफलत होईल. पण बघा इथे जर एकक स्थानी 8 आहे तर मी डायरेक्ट बी हे ऑप्शन इथे या केसमध्ये म्हटलं असतं. पण आता समजा जर इथे पण आणखी असं असतं की इथे 92 असतं तर मग काय केलं असतं लक्षात घ्या. 9604 ही संख्या लिहायची, 2-2चे सेट करायचे. बघा 04 आहे, एकक स्थानी 4 आहे, म्हणजे इथे एकतर 2 असेल किंवा एकतर 8 असेल. त्यानंतर 96 आहे, 96 ही पूर्णवर्ग संख्या नाही म्हणून 96 ही कुणाच्या मध्ये येते तर बघा 96 जी आहे ही एकतर 10च्या वर्गामध्ये संख्या येते किंवा 9च्या वर्गामध्ये संख्या येते. बरोबर, 9चा वर्ग 81 आणि 10चा वर्ग किती असतो 100. मग ही संख्या जी आहे, आता बघा ही जी कमी जी संख्या असते ती इथे लिहून घ्यायची. लिहिली ओके. त्यानंतर एक तर आता 2 ऑप्शन्स आहेत, एक तर आपली उत्तर जे आहे ते 92 असेल किंवा ते 98 असेल. आता हे कुठून ठरवलं जातं तर लक्षात घ्या, ही 96 जी संख्या आहे ही 9च्या वर्गाच्या जवळ असेल तर आपण 92 घेतलं असतं, आणि जर 96 ही संख्या 10च्या वर्गाच्या जवळ असेल तर आपण 98 घेणार आहोत. तर आपल्या लक्षात येत आहे की 10च्या वर्गाच्या जवळ आहे, कारण 100च्या जवळ आहे ही, म्हणून आपलं उत्तर जे असणार आहे ते काय असणार आहे 98. सो दिलेल्या प्रश्नाचं हे अचूक उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. एका कापड कारखान्यामध्ये 1240 कर्मचारी आहेत, ज्यापैकी 35% कर्मचाऱ्यांची पदोन्नती झाली, म्हणजे प्रमोशन झालेलं आहे. तर पदोन्नती मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या किती. म्हणजेच काय, हे बाकी काही जे काही आहे आपल्याला ते काय बघण्याची गरज नाही आहे, फक्त काय 1240चा 25% इतकं फक्त काढायचं आहे. बाकी ते वर्बलमध्ये काही देणं घेणं नाही आहे, कारण त्या रिलेटेड आपल्याला काहीच विचारलेलं नाही. फक्त आपल्याला एक डिजिट पाहिजे की 1240चा 25% किती असेल. 25% म्हणजेच आपण असं लिहितोय 25/100. बघा 25 एके 25, 25 चौक 100. मग 4ने 1240ला भाग देत आहे. बघा 4 त्रिक 12. ओके, इथे 40 राहिले, परत इथे 4 एके 4 आणि ते 0, म्हणजे 310 ही संख्या येणार आहे. सो 310 सी हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर पुढचा बघूया. 6 वर्षापूर्वी महेशचे लग्न झाले. त्याचे सध्याचे वय त्याच्या लग्नाच्या वेळच्या वयापेक्षा 5/4 पट आहे. आता बघा महेशचे जे वय आहे, सध्याचं वय जे आहे त्याला मी x मानतोय, आणि लग्नाच्या वेळच्या वयापेक्षा, आता इथे आपल्याला म्हटले 6 वर्षापूर्वी महेशचे लग्न झाले, म्हणून लग्नाचे वेळी जे वय होतं ते किती असणार आहे तर x - 6, कारण 6 वर्षापूर्वी त्याचं लग्न झालेलं आहे. आता इथे म्हटलंय सध्याचे वय त्याच्या लग्नाच्या वेळच्या वयापेक्षा 5/4 पट आहे. मग कुठलं सध्याचं वय, म्हणून मी लिहिलं सध्याचं वय किती, आपण त्याला x मानलेलं आहे. आणि कोणतं वय, बघा लग्नाच्या वेळच्या वयाच्या, लग्नाच्या वेळी वय कुठलं होतं x - 6 किती आहे तर 5/4 लग्नाच्या वयाच्या. सो 5/4 इथे लिहून टाकले. याला सॉल्व्ह करणार, एक्सची किंमत काढणार. त्यानंतर आपल्याला विचारलेलं आहे महेशच्या बहिणीच्या लग्नाच्या वेळी 10 वर्षांनी कमी आहे, हे नंतर बघूया, आपण आधी एक्सची किंमत काढूया. तर लक्षात घ्या इथे आहे तिरकस गुणाकार केला, x गुणले 4 4x झाले, 4x बरोबर. इथे किती 5 गुणले x म्हणजे 5x, आणि 5 गुणले 6 म्हणजेच किती तर 30. सो इथे आले -30 बरोबर आहे. तर बघा इकडे 4x इकडे आला तर हा बनणार 1x, म्हणजेच नुसती x राहणार इथे, कारण 5तून 4 गेले तर 1 राहणार, आणि इथे 30 जर हे केली आपण तर इथे किती भेटणार आपल्याला तर
हे भेटणार आहे 30. म्हणजे एक्सची जी किंमत म्हणजेच महेशचे सध्याचे आजचे जे वय आहे ते किती आहे 30 वर्ष आहे. आता पुढे काय विचारलंय, महेशच्या बहिणीचे वय त्याच्या लग्नाच्या वेळी त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी कमी असेल तर महेशच्या बहिणीचे वय किती. आता बघा इथे कदाचित तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. लग्नाच्या वेळी जर बहीण जी आहे ती 10 वर्षांनी कमी असेल तर ऑब्वियस गोष्ट आहे की ती किती महेशचं वय किती असलं तरी बहीण जी आहे ती त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी कमीच असणार आहे. सो बहिणीचं आता बहिणीचं वय विचारलं म्हणजे बहिणीचं सध्याचं वय खरं तरी ते म्हणायला पाहिजे. ठीक आहे, बहिणीचं वय बोललेलं आहे. तर महेशचं आज 30 वय आहे. मग इथे -10 जर केले ओके तर आपल्याला किती बहिणीचं वय भेटेल. म्हणजेच बहिणीचं वय जे आहे ते किती असणार आहे तर 20 वर्ष. -10 केले म्हणजे 20 वर्ष. सो ए हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न असा आहे, ओके महेश झाला. दिलेल्या संख्यांच्या समूहाच्या मध्य जो आहे तो 37 दिलेला आहे. जर प्रत्येक संख्येला 5 ने गुणल्यास येणारा मध्य काय असेल. इथे सिंपल तुम्हाला काय करायचे, फक्त 37 गुणले 5 करायचे. हे कसं करायचं ते लक्षात येईल तुमच्या. बघा 37 गुणले 5 केलं डायरेक्ट तुमचं उत्तर जे आहे ते येऊन जाईल. बघा 7 35 5. इथे फक्त एकच ऑप्शन दिसतं की ज्याच्या एकक स्थानी 5 आहे डायरेक्ट लिहून टाका, किंवा जर तुम्हाला दाखवतो इथे गुणाकार करून 37 गुणले 5. 7 35 5. हा चलाले 3. 3 15. 15 आणि 3 18. सो 185 हे इथे उत्तर आलेलं आहे. आता हे कसं येतं मित्रांनो लक्षात घ्या. बघा इथे काय आहे, दिलेल्या संख्यांच्या समूहाचा मध्य जो आहे 37 दिलेला आहे. म्हणजे काय इथे 37 समजा एक आहे. ओके आता मी इथे किती एकूण संख्या दिलेल्या आहेत 5 ने गुणल्यास मी मुद्दाम म्हणून इथे 5 संख्या घेतोय. बघा 5 म्हणजे इथे येणार 36, इथे येणार 35. हे मी फक्त पटवून देण्यासाठी घेतलंय. खरं तर हे काय असं काय तुम्हाला एक्झाममध्ये लिहायचं नाही आहे, कारण ही कन्सेप्ट तुम्हाला कळायला पाहिजे. इथे थोडा वेळ जातो मला माहिती आहे, बट कन्सेप्ट कळणंही तितकंच महत्त्वाचं. बघा इथे 38 + 39. आता ह्या 5 संख्या आहेत. इथे बघा इथे 5 लिहितोय. यांना जर आपण भागलं तर आपल्याला किती भेटतील 37च भेटतील, कारण का मिडल टर्म जी आहे ती काय आहे ते 37 आहे. आता लक्षात घ्या इथे काय म्हटलंय, प्रत्येक संख्येला 5 ने गुणलं. आता बघा इथे समजा ही संख्या आहे, या प्रत्येक संख्येला कितीने 5 ने गुणलं तर येणारी संख्या काय असेल. तर मित्रांनो लक्षात घ्या की इथे जे आहे 5 गुणिले 37 फक्त इकडे करायचं, तिरकस गुणाकार करायचा. जर यांना जर 5 ने आपण गुणलं तर इथे फक्त तिरकस गुणाकार म्हणजे 5 गुणिले 37 केलं की आपलं जे काय उत्तर आहे ते भेटून जाते. सो 185 हे दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. आता बघा फॅक्टराइज करायचं आहे. फॅक्टराइज द गिवन एक्सप्रेशन दॅट इज 9/25 p² - 49. म्हणजे दिलेली एक पदावली आहे तिचे आपल्याला अवयव पाडायचे. तर लक्षात घ्या मित्रांनो, हे जे पहिलं जे पद आहे ही बघा 9 एक पूर्णवर्ग संख्या आहे आणि 25 एक पूर्णवर्ग संख्या आहे. म्हणून त्याला 9ला मी लिहिलं 3 आणि 5ला लिहिलं 25ला लिहिलं 5. आणि इथे p जो आहे जो जसा आहे तसा लिहिला आणि या पूर्ण संख्येचा काय घेतला वर्ग घेतला. बघा 3चा वर्ग 9 भेटतोय, 5चा वर्ग 25 आणि p चा वर्ग म्हणजे हे या पदाला फक्त या फॉर्ममध्ये लिहिलं. वजा हा जो आहे 49 सुद्धा एक पूर्ण वर्ग संख्या आहे म्हणून याला काय लिहिलं 7चा वर्ग. आता मित्रांनो बघा याला मी एक सूत्र वापरणार आहे a वर्ग वजा b वर्ग. a वर्ग वजा b वर्गचं सूत्र काय असतं a अधिक b आणि a वजा b. मग इथे बघा इथे ऑप्शनमध्ये अशा पद्धतीचं दिसतंय का कुठे a अधिक b आणि 1 वजा b. बघा हे अधिक वजा आहे पण इथे कसं आहे बघा ही पहिली संख्या ओके आणि ही दुसरी संख्या. एक काय म्हटलं आपल्याला अधिक आणि एक वजा. तर इथे जे आहे इथे किती घेतलेत 9/5 घेतलेले आहेत पण इथे किती आपल्याला पाहिजे 3/5. सो हे ऑप्शन नसणार आहे. 3/5 दोन्ही वजा घेतलेत, इथे दोन्ही अधिक घेतलेत. फक्त ही एकच अशी संख्या आहे की जिथे अधिक पहिल्या ब्रॅकेटमध्ये घेतले आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये वजा घेतले. सो दिलेल्या प्रश्नाचं हे अचूक उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. एका संख्येच्या 2/3 बघा एक संख्या जी आहे तिला मी x मानतोय. ही जी संख्या म्हटले एका संख्येच्या म्हणून x तिला मानलं. 2/3 2/3 म्हणजेच काय गुणिले 2/3 2/3 बघा 2/3 तृतीयांशाच्या 3/5 म्हणून गुणिले 3
छेद 5. त्यानंतर पुढचं हे 3 आहेत. त्यानंतर बघा चा म्हणजेच गुणाकार. ओके, 1/4. सो 1/4 किती होतात? 34 होतात. तर आपल्याला म्हटले त्या संख्येच्या 20% जे असणार आहे ते किती असणार आहेत. तर मित्रांनो बघा इथे बघा 3 जे आहेत बघा, हे 3 कट होणार. 2 बेदुने 4 म्हणजे इथे किती राहिले? 5 दुने 10. इकडे वर काय राहत आहे? 1 राहते. म्हणजे इथे x/10 बरोबर 34. मग हा जर 10 इकडे तिरकस गुणाकार केला तर आपल्याला किती भेटते? 340 ही दिलेली संख्या भेटते. परंतु आपल्याला इथे म्हटलंय की जी दिलेली संख्या जी आहे ओके ती संख्या त्या संख्येच्या 20% किती होतील. मग 34% जे आपल्याला 20% काढायचे आहेत म्हणजेच 20/100 डायरेक्ट हे तुम्ही करू शकता. 34 दुने 38 बघा 0 0 0 0 34 दुने किती भेटतात? 38. सो दिलेल्या संख्येच्या 20% जे असणार आहे ते किती असणार आहेत? 38. सो 34 दुने 68 नॉट 38 सॉरी माझ्याकडून मिस्टेक झाली. 34 दुने 68. ओके, सो 68 हे दिलेल्या प्रश्नाचे इकडे उत्तर असणार आहे. पुढचं पाहूया. वगळलेली संख्या निवडून मालिका पूर्ण करा. बघा मित्रांनो इथे काय म्हटलंय की जी दिलेली एक मालिका दिलेली आहे 10 17 24 31 38. ओके, तर याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला की ही जी मालिका जी आहे त्याच्यामधलं पुढचं पद आपल्याला काढायचं आहे. डॅश जे आहे तिथे. तर बघा इथे जर मी डिफरन्सने गेलो 10 आणि 17 मध्ये कितीचा? 7चा डिफरन्स भेटतोय. 17 आणि 24 मध्ये सुद्धा 7चाच डिफरन्स भेटतोय. 24 आणि 31 मध्ये सुद्धा 7चाच डिफरन्स भेटतोय. आणि 31 आणि 38 मध्ये सुद्धा 7चा डिफरन्स भेटतोय. म्हणजे प्रत्येक पदामधलं जे अंतर जे आहे ते किती? 7चं आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये जर 7 जर अजून मिळवले तर पुढची संख्या येऊन जाईल. सो 38 अधिक जर आपण 7 केले तर आपल्याला किती भेटतील? 45. सो 45 हे दिलेल्या प्रश्नाचं इथे उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. ए हा बी पेक्षा उंच आहे. आता बघा इथे उंच आणि ठेंगणा दिलेला आहे. तर बघा मी च्या पेक्षा लहान हे सिम्बॉल इथे वापरणार आहे. बघा सिम्बॉल कुठला आहे? हे जे आहे हे म्हणजे काय? च्या पेक्षा लहान. म्हणजे इकडे जे असणार हे काय असणार? ठेंगणे. आणि इकडे जे असणार ते कुठले असणार? तर उंच. ओके, आता मी 2-3 ठिकाणी घेतोय. आता लक्षात घ्या ए हा बी पेक्षा उंच आहे. कोण उंच आहे? ए उंच आहे त्याला मी इथे घेतलं. ओके, बी ला कुठेतरी इथे घेतलं. आता इथे थोडंसं स्पेस ठेवून द्यायची कारण का कधी कधी आपल्याला मग परत तिथे मध्ये कुठला तरी एक लिहायला लागतो म्हणून मी इथे मध्ये स्पेस ठेवलेली आहे. त्यानंतर बघा सी हा बी पेक्षा ठेंगणा आहे. सी जो आहे तो बी पेक्षा ठेंगणा आहे. बी पेक्षा ठेंगणा म्हणजे इकडे कुठेतरी येणार. मग मी इथे लिहिलं सी. त्यानंतर पुढचं बघा डी हा ए पेक्षा ठेंगणा आहे. डी हा ए पेक्षा म्हणजे इथे कुठेतरी डी असणार आहे. ओके, आता बघूया पण सी हा सी पेक्षा उंच आहे. डी हा ए पेक्षा ठेंगणा आहे. ए पेक्षा ठेंगणा आणि सी पेक्षा उंच. सी पेक्षा उंच म्हणजेच कुठे? इथे कुठेतरी येणार. इथे असेल किंवा इथे असेल किंवा इथे असेल असं कुठेतरी असणार आहे. म्हणजे डीची जी पोझिशन आहे ती आपण एक्झॅक्ट सांगू शकत नाही. पण प्रश्नामध्ये काय विचारलंय? यांच्यापैकी सर्वात ठेंगणा कोण? सर्वात ठेंगणा म्हणजेच कुठला? तर बघा शेवटचं जे पद आहे ते कुठलं भेटतंय? सी. सो सी हे सर्वात ठेंगणा आहे. पुढचं पाहूया. एका घनाकृती ठोकळ्याची प्रत्येक बाजू 50% वाढवली तर त्याच्या पृष्ठफळामध्ये होणाऱ्या वाढीचे प्रमाण किती असणार आहे? मित्रांनो बघा घनाकृती याच्या घनाचे जे पृष्ठफळ जे असतं ते काय असतं? तर 6L वर्ग म्हणजे 6 बाजू वर्ग. L म्हणजे बाजू इथे मानलेली आहे. तर बघा जर बाजू जर असेल आपली 1 बघा का L बरोबर समजा 1 असेल बाजूची किंमत तर घनाचं पृष्ठफळ आपल्याला तेव्हा किती भेटेल? 6L वर्ग. बघा घनाचे पृष्ठफळ हे किती भेटणार आहे? 6L वर्ग. 6 गुणिले 1 चा वर्ग म्हणजेच किती? एकंदरीत आपल्याला 6च भेटते. मग आता बघा हे 1 जे आहे दिलेलं नाही हे मी ॲज्युम केलेलं आहे मानलेली आहे. आता बघा आपल्याला काय म्हटलं? प्रत्येक बाजू 50% ने वाढवली. आता ही 50% ने वाढली. ही जी बाजू होती 50% वाढवली म्हणजेच ही किती होणार? जर 1 होती तर ती किती होणार? 1.5 होणार म्हणजे 1.5. आता L जी आहे ती 1.5 झालंय. मग घनाचे जे पृष्ठफळ येईल ते किती येईल? 6L चा वर्ग. L चा वर्ग म्हणजे कितीचा? तर 1.5 चा वर्ग. कारण बाजू जी आहे ती आपली 50% ने वाढलेली आहे. तर बघा मित्रांनो इथे किती येईल? 6 गुणिले
आता 15चा वर्ग किती असतो? तर 225. पण हा 15 आहे का? हा काय 1.5. म्हणजे किती येणार? इथे एका स्थानानंतर दशांश चिन्ह, तर इथे किती? 2 स्थानानंतर दशांश चिन्ह. ओके, यांचा दोघांचा जर आपण गुणाकार केला तर बघा इथे आपण केला 6 पंचे 30, 0 हा 0, हातच्याला गेले 3, 6 दुने 18, 18 आणि 2 किती झाले? एक मिनिट, 6 पंचे 30, 0 हातच्याला आले 3, 6 दुने 12, 12 आणि 3 इथे झाले 15, 15शी 5 हातच्याला आला 1, त्यानंतर 6 दुने 12, 12 आणि 1 13. सो आपल्याला आणि इथे किती? 2 स्थानानंतर दशांश चिन्ह, म्हणून इथे पण 2 स्थानानंतर दशांश चिन्ह. म्हणजेच आपल्याला या घनाचं जे पृष्ठफळ भेटते जेव्हा 50% बाजू वाढवेल तेव्हा किती भेटते? 13.50. आता आपल्याला काय विचारले? तर त्यांच्या पृष्ठफळांमध्ये होणाऱ्या वाढीचे प्रमाण किती? आता होणारी वाढ मूळ जे आहे ते किती आहे? 6 आणि इकडे किती आहे? 13.50. म्हणजे वाढ जी झालेली आहे बघा, वाढ जी झालेली आहे ती किती झालेली आहे? जर 13.50 मधून आपण 6 जर वजा केले तर आपल्याला किती भेटेल? 7.50. बघा 7.5 किंवा 50 लिहा. ओके, वाढ जी झालेली आहे ती किती? 7.50. पण आपल्याला जी वाढ विचारलेली आहे ती प्रत्येकामध्ये पर्सेंटेजमध्ये विचारलेली आहे. मग पर्सेंटेजमध्ये करायचं असेल तर आपण काय करणार? छेद जी मूळ जी हे होते घनाचे घनफळ ते गुणिले 100. बघा आता इथे किती? 6 एके 6 बरोबर. त्यानंतर इथे परत इथे डायरेक्ट काहीच येणार नाही बरोबर. म्हणजे इथे काय करायला लागेल आपल्याला? तर 6 इथे 1 राहिलेला आहे. ओके, इथे झाले 15, 6 दुणे 12, इथे बाकी राहिले 3, 6 पंचे 30. सो इथे येणार आहे 1.25 गुणिले 100 जर केले तर आपल्याला किती भेटेल? 125. म्हणजे 125% काय होणार आहे? वाढ होणार आहे मित्रांनो इथे 125%. हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. एक रक्कम 500 रुपये दर साल. आता इथे बघा, हे खरं तर मी 2-3 वेळा सॉल्व केलं खरं तर, बट मला हा आन्सर येत नव्हतं. नंतर माझ्या लक्षात आलं की इथे मराठीमध्ये जो प्रश्न आहे तो खरं तर चुकीचा आहे. बघा कसा चुकीचा आहे. इथे काय म्हटलंय? एक रक्कम 500 रुपये दर साल एका विशिष्ट दराने चक्रवाढ व्याजाने गुंतवली तर त्यावर एका वर्षाचे एकूण व्याज म्हणून 105 रुपये मिळाले तर चक्रवाढ व्याजाचा दर किती? आता इथे काय म्हटलंय? एका वर्षाचे एकूण व्याज म्हटलेलं आहे आणि इंग्रजीमध्ये म्हटलंय द टोटल इंटरेस्ट अर्न इन 2 इयर. तर इथे 2 वर्ष असं कुठेच मेन्शन केलेलं नाहीये. मी खरं तर सॉल्व करून 2-3 वेळा बघितल्यानंतर बघितलं अरे इथे तर 2 इयर्स म्हटलेलं आहे आणि मराठीमध्ये दिलेलं नाहीये. तर मित्रांनो असं कधी कधी होऊ शकतं, म्हणून इंग्रजीमध्ये सुद्धा आपल्याला वाचणं तितकंच महत्त्वाचं आहे. सो बघा इथे जे आता बघा इथे काय आहे? एका रकमेचे 500 रुपये. 500 रुपये म्हणजेच काय? तर मुद्दलला आपण काय म्हणतो? तर प्रिन्सिपल. म्हणून इथे मी काय लिहितोय? पी ही किती आहे? 500 रुपये. त्यानंतर पुढचा बघूया. तर चक्रवाढ व्याजाने गुंतवली त्यावर एका वर्षाचे एकूण व्याज जे आहे, व्याज किती भेटलेलं आहे? तर आपल्याला 105 भेटलेलं आहे. आता व्याज अधिक मुद्दल जर केली बघा, व्याज अधिक मुद्दल, व्याज किती आहे? तर 105 आणि मुद्दल किती आहे? 500. सो 500 अधिक 105 जर केले, ओके 105 जर केले तर आपल्याला काय भेटेल? टोटल अमाऊंट भेटेल. टोटल अमाऊंट म्हणजे आपण ते ए ने दाखवतो. तर ही किती भेटते? 605. ए ची किंमत भेटली, पी ची किंमत भेटली. आपल्याला आर ची किंमत इथे व्याजाचा दर विचारला म्हणजे आर ची किंमत काढायची आणि एन ची किंमत बघा इथे इंग्रजीमध्ये दिलेली आहे 2 इयर्स, मराठीमध्ये दिलेली नव्हती. एन ची किंमत इथे दिलेली आहे. मित्रांनो याच्यासाठी फॉर्म्युला जो असतो तो काय असतो? तर ए बरोबर पी वर्गमुळात 1 अधिक आर छेद 100चा एन वा घात. बघा ए बरोबर पी 1 अधिक आर छेद 100चा एन वा घात. आता मित्रांनो मी जे लक्षात ठेवतो तर ते कसं ठेवतो तुमच्या कदाचित थोडंसं तुम्हाला हे फनी पण वाटेल, पण माझे लक्षात ठेवण्याच्या वेगवेगळ्या ट्रिक्स असतात. जर आवडले तर असं लक्षात ठेवा, नाही आवडले तर तुमच्या पद्धतीने करा. मी याला अपहरण या शब्दाने हे करतो, लक्षात ठेवतो. मी असं बघा अपहरण म्हणजे APHRN अपहरण. बघा ए म्हणजे माझा अमाऊंट, त्यानंतर पी म्हणजे माझा प्रिन्सिपल दॅट इज मुद्दल. एच जो आहे, एच मी कसा लक्षात ठेवतोय की 1 अधिक थोडंसं असं म्हणजे त्याला मी एच मानतोय. हा 1 आणि इकडे हा अधिक म्हणजे त्याला एच असं कन्सिडर करतो. हा जो आर आहे हरण आर
आणि रेज टू पॉवर n म्हणजेच n. अपहरण असं मी लक्षात ठेवतो. कदाचित खरंच तुम्हाला हसू पण येत असेल, बट माझी ती ट्रिक आहे लक्षात ठेवण्याची. तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. तर बघा मित्रांनो, ए जे आहे हे आपण इथे काढलेलं आहे. व्याज आणि मुद्दल दोघांची जर बेरीज केली तर ए ची किंमत आपल्याला किती भेटते? 605. बरोबर. प्रिन्सिपल जे आहे ते किती आहे? 500. सो 500. इथे किती आहे? 1 अधिक आर. आर आपल्याला काढायचं आहे म्हणून आर छेद 100 आणि एन. एन म्हणजेच किती? 2 वर्ष म्हणून 2. तर इथे सर्व किंमती टाकल्या तर बघा आता 500 जे आहेत 500 इकडे मी डिवाइड करणार. सो 605 छेद किती येणार? 500. बरोबर 1 अधिक आर छेद 100चा दुसरा घात स्क्वेअर. आता इकडे 605 छेद 500ला जर मी सॉल्व केलं तर बघा 5ने समजा याला मी भागतोय तर 5 एके 5. इथे राहणार किती? 1. 5 दुने 10 आणि 5 एके 5 छेद 100 म्हणजेच काय? 2 पॉईंट नंतर इथे दशांश चिन्ह येणार आहे. बरोबर 1 अधिक आर छेद 100चा दुसरा घात. आता बघा याला जे आहेत मी स्क्वेअर रूटमध्ये घेतोय. ही जर पूर्ण टर्म जी आहे ती वर्गमुळात जर घेतली तर इथे काय राहील? 1 अधिक आर छेद 100. बघा लक्षात घ्या, ही काय आहे? पहिली जी पद जे आहे ते कशात आहे? वर्गात आहे. त्याचं मी वर्गमूळ घेतलं. आता या बाजूला वर्गमूळ घेतलं तर इकडे पण वर्गमूळ घ्यायला लागेल. आता याचं वर्गमूळ किती असतं? याचं वर्गमूळ असतं बघा 121चं वर्गमूळ काय असतं? तर 11. आता इथे 2 स्थानानंतर दशांश चिन्ह आहे तर पॉईंट नंतर जर वर्गमूळ घेतला तर जी दशांश चिन्हानंतर स्थानं येतात ती काय होतात? निम्मी. इथे 2 स्थानं आहेत म्हणून इथे एका स्थानानंतर दशांश चिन्ह. बरोबर किती? 1 अधिक आर छेद 100. आर छेद 100. नंतर बघूया मित्रांनो, याला आता सॉल्व करतोय. हा 1 इकडे गेला म्हणून 1.1 मधून जर 1 गेला तर किती राहील? इथे राहील 0.1. बघा हा जो 1 आहे तो इकडून वजा केला. 1.1 मधून 1 वजा केला 0.1 राहिले. आर छेद 100. मग आरची जी किंमत आहे तर 0.1ला जर 100ने गुणलं तर किती भेटतील आपल्याला? 10. म्हणून आरची जी किंमत आहे ती किती भेटते आपल्याला? ते 10. आणि रेट जो असतो तो काय असतो? पर्सेंटेजमध्ये म्हणजे 10% ही दिलेल्या प्रश्नाचं उत्तर. सो दर साल 10% हा काय असणार आहे? व्याजाचा दर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न असा आहे, हा शेवटचा प्रश्न असणार आहे. एकूण 20 प्रश्न आपण या सिरीजमध्ये पाहिलेले आहेत, या लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. एकूण 62 क्वेश्चन आहेत. पुढच्या लेक्चर्समध्ये मी ते देणारच आहे. लक्षात घ्या 100 छेद 25 100 भागिले 25. 100 भागिले 25 बघा 100 डायरेक्ट 1/4 पण लिहू शकता जर कोणाला माहिती असेल तर. बघा 100 छेद 25 चा म्हणजेच गुणाकार 1/4 चे मूल्य किती? आता बघा 25 चौक 100. मी मगाशी 1/4 बोललो ते 4 मला डायरेक्ट म्हणायचं होतं. ओके. सो 4 इथे कॅन्सल झाले. ओके. मग इथे काय राहतं? फक्त 1. सो दिलेल्या प्रश्नाचं उत्तर जे असणार आहे ते काय असणार आहे? 1. तर विद्यार्थी मित्रांनो, कशी वाटली व्हिडिओ नक्की कळवा आणि काही डाऊट्स असतील तर नक्की कळवा. आणि जर आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि आपले जे कोणी मित्र जे असतील एक्झाम्स देत असतील तर त्यांना ही व्हिडिओ व्हॉट्सॲप फेसबुकच्या द्वारे शेअर करा. धन्यवाद.